नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आयडियल सोल्युशन्स अँड नॉन आयडियल सोल्युशन्स या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तर हे आयडियल सोल्युशन्स आणि नॉन आयडियल सोल्युशन्स जे आहेत ते आपण राऊल्स लॉच्या संदर्भात मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण राऊल्स लॉ बघितलेला होता आणि त्या राऊल्स लॉ मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की राऊल्स लॉ म्हणजे पार्शियल व्हेपर प्रेशर. त्याचं स्टेटमेंट होतं, द पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाइल कंपोनंट इज द प्रोडक्ट ऑफ व्हेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट अँड द मोल फ्रॅक्शन. हे त्याचं स्टेटमेंट होतं. हे स्टेटमेंट बघितल्याच्या नंतर आपण त्याच्या संदर्भात मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सुद्धा बघितलेलं होतं आणि हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितल्याच्या नंतर आपण त्या संदर्भातला एक ग्राफ सुद्धा बघितलेला होता. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा बघितलेलं होतं. आज आपल्याला त्याच अनुषंगानं आयडियल सोल्युशन्स आणि नॉन आयडियल सोल्युशन्स बघायचे आहेत आणि नॉन आयडियल सोल्युशन्सच्या संदर्भात आपल्याला परत आणखी ग्राफ सुद्धा बघायचे आहेत. तर ते आपण काय करणार आहोत, ह्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण आज अभ्यास करणार आहोत. तर बघूया आज आपण आयडियल सोल्युशन्स अँड नॉन आयडियल सोल्युशन्स. पुढचा भाग आहे आयडियल सोल्युशन्स and non-ideal solutions. आता हे जे आयडियल सोल्युशन्स आणि नॉन आयडियल सोल्युशन्स हे जे आहेत हे आपल्याला बघायचंय लिक्विड सोल्युशन्सच्या संदर्भात बघायचंय. लिक्विड सोल्युशन्स. आता हे कोणत्या टाइपचे लिक्विड सोल्युशन्स आहेत? मागे आपण बघितलेलं आहे की 9 टाइप्स ऑफ 9 प्रकारचे सोल्युशन्स आहेत ते सांगितलेलं होतं. डिपेंडिंग अपॉन द स्टेट ऑफ सोल्यूट अँड स्टेट ऑफ सॉल्व्हंट, त्याच्या आधारावर 9 प्रकारचे सोल्युशन्स आपण बघितलेले होते. त्यामधलाच एक आहे लिक्विड सोल्यूट आणि लिक्विड सॉल्व्हंट. त्यालाच आपण म्हणत असतो लिक्विड सोल्युशन्स असं म्हणत असतो. तर हे लिक्विड सोल्युशनच्या संदर्भातच आपल्याला काय बघायचंय, आयडियल सोल्युशन्स आणि नॉन आयडियल सोल्युशन्स विथ रिस्पेक्ट टू राऊल्स लॉ. मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण राऊल्स लॉ बघितलेला आहे आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सुद्धा आपण बघितलेलं होतं. मग आता बघूया आयडियल सोल्युशन्स आणि नॉन आयडियल सोल्युशन्स. पहिल्यांदा बघूया आपण आयडियल सोल्युशन्स. कुणाला म्हणायचं आयडियल सोल्युशन्स ते आपण पहिल्यांदा बघूया आणि त्याच्यानंतर मग नॉन आयडियल सोल्युशन्स कडे आपल्याला जायचंच आहे. तर बघूया पहिल्यांदा आयडियल सोल्युशन्स. Ideal solutions are those solutions. Ideal solutions are those solutions which obeys म्हणजे पालन करत असतात. Which obeys कोणता लॉ? राऊल्स लॉ. Which obeys Raoult's law over the entire range of concentration. आयडियल सोल्युशन्स कुणाला म्हणलेलं? आर दोज सोल्युशन्स. हे सोल्युशन्स काय ओबे करत असतात? राऊल्ट्स लॉ ओबे करत असतात. ओव्हर दी एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कोणत्याही कॉन्सन्ट्रेशन्सला राऊल्ट्स लॉ ओबे करत असतात. त्याला आपण काय म्हणत असतो? आयडियल सोल्युशन्स असं म्हणत असतो. मग ह्या आयडियल सोल्युशन्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही गुणधर्म आहेत, ते आपण काय करूया आता बघूया. पहिला आहे ह्या आयडियल सोल्युशनच्या संदर्भात डेल्टा एच इज इक्वल टू काय असतो ह्या ठिकाणी? 0 असतो. ह्याचा अर्थ असा आहे की एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग. आता कोणाची मिक्सिंग? सोल्यूट अँड सॉल्व्हंटची. एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग म्हणजे काय की सोल्यूट आणि सॉल्व्हंटची मिक्सिंग केल्याच्या नंतर जे काही सोल्युशन तयार होणार आहे ती एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग ही काय असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्याचाच अर्थ असा आहे की नो हीट इज इव्हॉल्व्ड ऑर ऍब्सॉर्ब ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन ऑर ड्यूरिंग द मिक्सिंग ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट.
हीट ऍब्सॉर्ब ही होत नाही आणि हीट का होत नाही, इव्हॉल्व्ह ही होत नाही कधी, सोल्युशन फॉर्मेशनच्या वेळेस, किंवा आपण असं म्हणूया सोल्यूट आणि सॉल्व्हंटची मिक्सिंग ज्या वेळेस आपण करू त्यावेळेस कोणत्याही प्रकारची हीट काय होत नाही, ऍब्सॉर्ब केली जात नाही आणि इव्हॉल्व्ह सुद्धा केली होत नाही. त्याला आपण काय म्हणत असतो, एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. कोणाच्या संदर्भात असणार आहे, आयडियल सोल्युशनच्या संदर्भात असणार आहे. एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू काय असणार आहे, 0. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक कोणाच्या संदर्भात, आयडियल सोल्युशनच्या संदर्भात. दुसरा एक पॉइंट असणार आहे ह्याच्या संदर्भात, डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. म्हणजेच व्हॉल्यूम चेंज ड्यूरिंग दी फॉर्मेशन ऑफ सोल्युशन इज ऑल्सो इक्वल टू 0. म्हणजेच सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं जे काय व्हॉल्यूम असणार आहे तेच व्हॉल्यूम नंतर सोल्युशन तयार झाल्यानंतर सुद्धा काय असणार आहे, राहणार आहे. म्हणजेच देर इज नो चेंज इन दी व्हॉल्यूम ड्यूरिंग दी फॉर्मेशन ऑफ अ सोल्युशन. म्हणजेच असं लक्षात घ्या की सॉल्व्हंट आहे आणि प्लस सोल्यूट आहे, ह्या दोघांचं एकत्रित जे काय व्हॉल्यूम असणार आहे, ठीक आहे, हे इज इक्वल टू काय असणार आहे, सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर त्याचं जे काय व्हॉल्यूम असणार आहे, त्या दोघांचं व्हॉल्यूम हे काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि म्हणून डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू ऑल्सो काय असणार आहे, ह्या ठिकाणी 0 असणार आहे. कोणाच्या संदर्भात, आयडियल सोल्युशनच्या संदर्भात. सोल्यूट, सॉल्व्हंट आणि सोल्यूटचं जे काय व्हॉल्यूम असणार आहे तेच व्हॉल्यूम कुणाचं असणार आहे, सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर त्यांचं व्हॉल्यूम असणार आहे. म्हणजे दोघांची व्हॉल्यूम इक्वलच असणार आहे. म्हणजे डेल्टा व्ही ऑफ मिक्सिंग हे सुद्धा काय असणार आहे, 0. आणि डेल्टा एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग हे सुद्धा काय असणार आहे, 0. कुणाच्या संदर्भात, आयडियल सोल्युशनच्या संदर्भात. आणि आयडियल सोल्युशन्स कोणाला म्हणले, जे सोल्युशन्स काय करत असतात, ओबे करत असतात. कोणता लॉ ओबे करत असतात, राउल्ट्स लॉ ओबे करत असतात ओव्हर दी एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. त्याला आपण म्हणत असतो आयडियल सोल्युशन्स. मग आता ह्या आयडियल सोल्युशनच्या संदर्भात आणखी एक काय होत असतं ते आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे ह्याच्या संदर्भात आता आपण म्हणू शकतो की ऍट मॉलिक्युलर लेवल किंवा ऍट अ मॉलिक्युलर लेवल जे मॉलिक्युल्स असतात, सोल्यूटचे असतील, सॉल्व्हंटचे असतील किंवा सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर जे काही मॉलिक्युल्स असतील तर त्या मॉलिक्युल्स मध्ये इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स असतात किंवा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात. कोणाकोणामध्ये, सोल्यूट मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असणार आहेत आणि सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा काय असणार आहेत, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असणार आहेत. म्हणजे हे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, हे अट्रॅक्टिव्ह इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स हे गेल्या वर्षी आपण स्टेट्स ऑफ मॅटर या चॅप्टर मध्ये शिकलेलो होतो. गेल्या वर्षी स्टेट्स ऑफ मॅटर गेल्या वर्षी जो चॅप्टर होता त्या चॅप्टर मध्ये आपण इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स हा पार्ट बघितलेला होता. आणि इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स मध्ये वेरियस टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आपण बघितलेले होते, डायपोल, आयन डायपोल. तर ह्या अशा प्रकारचे इंटरॅक्शन्स म्हणजे हे कधी होत असतात, दोन मॉलिक्युल्स मध्ये ते काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. तर त्या प्रकारचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या ठिकाणी मॉलिक्युलर लेवल मध्ये ह्या ठिकाणी ऑपरेट होत असतात आयडियल सोल्युशन्स मध्ये. आणि ते म्हणजे काय असणार आहेत, जर सोल्यूट हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हे आयडियल सोल्युशन्स का आहे याच्या संदर्भात आपण हे करतोय. सोल्यूट आणि प्लस म्हणजे सोल्यूट इंटरॅक्शन आणि सॉल्व्हंट इंटरॅक्शन, सॉल्व्हंट इंटरॅक्शन हे सुद्धा इज इक्वल टू असणार आहेत. हे कधी असणार आहेत, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. हे सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन कधी होणार आहे, त्यावेळेस ते सोल्युशन मध्ये झाले असेल. तर हे इंटरॅक्शन जे आहेत, हे इंटरॅक्शन काय असतात, इक्वल असतात. म्हणजे इंटरॅक्शन्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी सोल्यूट सॉल्व्हंट मॉलिक्युल्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्या सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार आहे हे दोघांचा मिळून इज इक्वल टू राहणार आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे जर इक्वल असेल तर त्यावेळेसच आपल्याला काय होणार आहे, हे आयडियल सोल्युशन्स काय होणार आहे, बिहेव होणार आहे किंवा तो आयडियल सोल्युशन्स आपण म्हणणार आहे. ज्या सोल्युशन्स मध्ये अशा प्रकारची इंटरॅक्शन किंवा
अशा प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इक्वल राहणार आहे, त्यावेळेसच आपण काय म्हणू, त्या सोल्युशन्सला आयडियल सोल्युशन असं म्हणणार आहे आपण. आणि हे आयडियल सोल्युशन्सच्या संदर्भात त्याचे एक्झाम्पल्स आता आपण बघूया. परफेक्टली आयडियल सोल्युशन आपल्याला भेटणं इम्पॉसिबल आहे, परफेक्टली आयडियल सोल्युशन. पण असे काही सोल्युशन्स आहेत की जे काय करत असतात, आयडियल बिहेव करत असतात सोल्युशन्स. कोणते कोणते त्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण आता. इथं खालच्या साईडला लिहितो मी एक्झाम्पल्स कोणते कोणते त्याचे. हे आहेत एन हेक्सेन, एन हेक्सेन प्लस एन हेप्टेन. हे एक्झाम्पल आहे. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन्स आर आयडियल सोल्युशन्स. मग त्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल लक्षात असले पाहिजे. एन हेक्सेन, एन हेप्टेन प्लस दुसरं एक्झाम्पल आहे या संदर्भातलं क्लोरोइथेन, क्लोरोइथेन प्लस ब्रोमोइथेन. हे त्याचे एक्झाम्पल असणार आहे. हे दुसरे एक्झाम्पल्स असणार आहे. त्याचप्रमाणे तिसरं एक एक्झाम्पल असणार आहे ह्याच्या संदर्भातलं, ते म्हणजे बेन्झीन, बेन्झीन प्लस टोलिन. हे असे एक्झाम्पल्स असणार आहेत. हे तीन जे एक्झाम्पल्स आहेत हे कोणाच्या संदर्भात आहेत, आयडियल सोल्युशन्सच्या संदर्भात आहेत. आयडियल सोल्युशनच्या संदर्भात याच्या वेळेस एन हेक्सेन आणि एन हेप्टेन ज्यावेळेस मिक्स करू आपण, त्यावेळेस कोणतीही हीट ऍब्सॉर्ब केली जाणार नाही आणि कोणतीही हीट रिलीज होणार नाही किंवा इव्हॉल्व्ह होणार नाही. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे, डेल्टा एच, एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग, हे काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याचबरोबर देर इज नो व्हॉल्यूम चेंज ड्युरिंग दिस मिक्सिंग, डेल्टा व्ही ऑल्सो इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. कोणाच्या संदर्भात, एन हेक्सेन, एन हेप्टेन, ते एक्झाम्पल्स आहेत आयडियल सोल्युशनचे. किंवा क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन आणि तिसरे एक्झाम्पल काय सांगितलं, बेन्झीन आणि टोल्युइन. तर हे तीन एक्झाम्पल्स आहेत कुणाच्या संदर्भात, आयडियल सोल्युशनच्या संदर्भात. किंवा हे तीन सोल्युशन्स का म्हणून बिहेव करत असतात, आयडियल सोल्युशन्स म्हणून का होत असतात, बिहेव होत असतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन्स आहेत, यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दोन मॉलिक्युल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो इक्वल राहणार आहे सोल्यूट सॉल्व्हंट मधला, आणि सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट म्हणजे एकाच इक्वल ह्याच्यामध्ये असणार आहेत ते. आणि त्याच्यामुळेच हे आयडियल बिहेवियर दाखवणार आहेत हे सोल्युशन्स. तर हे झालं आयडियल सोल्युशन्स. कुणाला म्हणायचं सांगितलं, विच ओबेज राउल्स लॉ ओव्हर द एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. राउल्स लॉ जे ओबे करत असतात, म्हणजे राउल्स लॉ मध्ये काय सांगितलेलं होतं नेमकं आपण, की सोल्यूटचं व्हेपर प्रेशर, पार्शियल व्हेपर प्रेशर आणि सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर इज इक्वल टू, बेरीज केली तर ते इक्वल राहणार आहे कोणाचं, सोल्युशनचं व्हेपर प्रेशर राहणार आहे इक्वल. तर ते सांगितलेलं आहे ह्याच्या संदर्भात. तर हे झालं आयडियल सोल्युशनच्या संदर्भात. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला नॉन आयडियल सोल्युशनच्या संदर्भात. हे कोणते लिक्विड सोल्युशन्स आहेत हे लक्षात घ्या. सोल्यूट किंवा सॉल्व्हंट वेगवेगळे असं नाही, फक्त लिक्विड आणि लिक्विड सोल्युशन्सच्या संदर्भात. सोल्यूट सुद्धा लिक्विड आणि सॉल्व्हंट सुद्धा लिक्विड सोल्युशन आहेत. आणि जे काय मिक्स झाल्याच्या नंतर जे सोल्युशन तयार होणार त्याला आपण लिक्विड सोल्युशन्स असं म्हणत असतो. तर हे झालं आयडियल सोल्युशन्सच्या संदर्भात. आता आपण बघूया नॉन आयडियलच्या संदर्भात. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स विचारतात परीक्षेमध्ये की कोणते एक्झाम्पल कशाचं आहे आणि काय आहे, तर ते लक्षात घ्या. एन हेक्सेन, एन हेप्टेन, दुसरे एक्झाम्पल आहे क्लोरोइथेन, ब्रोमोइथेन आणि तिसरे एक्झाम्पल आहे बेन्झीन आणि टोल्युइन. ठीक आहे, पुढचा भाग बघूया आपण आता, नॉन आयडियल सोल्युशन्स. काय बघतोय आपण आता काय बघितलं, आयडियल सोल्युशन्स. आता काय बघायचं आपल्याला, नॉन आयडियल सोल्युशन. आता हे नॉन आयडियल सोल्युशनच्या संदर्भात काय असणार आहे बघूया आपण. आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला काय करायचे, बघायचे आहेत. सगळ्यात महत्वाचा भाग ह्या ठिकाणी सांगितलेलं होतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असतात ते काय असणार आहेत, सेम असणार आहेत. पण ह्या ठिकाणी आता बघूया आपण नॉन आयडियल सोल्युशनच्या संदर्भात.
नॉन आयडियल सोल्युशन. आता हे नॉन आयडियल सोल्युशन्स कुणाला म्हणायचं? नॉन आयडियल सोल्युशन्स आर दोज सोल्युशन्स which does not obey Raoult's law. Raoult's law over the entire range of concentration. त्याला आपण काय म्हणत असतो? आयडियल कोणाला म्हणलं तर जे राउल्ट्स लॉ ओबे करतात आणि नॉन आयडियल कोणाला म्हणायचं जे राउल्ट्स लॉ काय करणार नाही, ओबे करणार नाही. त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉन आयडियल सोल्युशन्स म्हणणार आहे. मग आता का होत असते ह्या ठिकाणी? ह्याचं रिझन आहे की नॉन आयडियल म्हणजे जे काही सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स असतात ते डज नॉट. मग ह्याचे आता पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण आणि त्याच्यानंतर मग आपण जे महत्वाचा कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेला होता की इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स जे असणार आहेत ते ह्याच्यामध्ये काय असणार आहे? सोल्युशनचे वेगळे राहणार आणि सोल्यूट आणि सॉल्व्हंटचे वेगळे राहणार. मग मी तुम्हाला ते ह्याच्या संदर्भात सांगेल काय आहे ते. मग नॉन आयडियल सोल्युशनच्या संदर्भात परत पॉइंट सांगितलेला आहे. डेल्टा व्ही मिक्सिंग किंवा एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग हे काय असणार आहे? इट डज नॉट इक्वल टू 0 असणार आहे. आयडियल सोल्युशनच्या संदर्भात काय होता? एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज इक्वल टू काय होतं? 0 होतं. त्याचबरोबर एन्थाल्पी ऑफ चेंज इन व्हॉल्यूम किंवा चेंज इन व्हॉल्यूम जे आहे ही सुद्धा काय असणार नाही? 0 असणार नाही. कोणाच्या संदर्भात? नॉन आयडियल सोल्युशनच्या संदर्भात. आता ह्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचा पॉइंट जे आहे ते काय आहे की हे नॉन आयडियल सोल्युशन्स काय करत असतात? दोन प्रकारचे असतात. जे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात किंवा ज्यांचं व्हेपर प्रेशर हे जास्त असणार आहे कोणापेक्षा? सोल्यूट आणि सॉल्व्हंट पेक्षा ज्याचं व्हेपर प्रेशर जास्त असतं त्याला आपण म्हणत असतो किंवा त्या सोल्युशन्सला आपण म्हणत असतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम द राउल्ट्स लॉ. आणि ज्यांचं व्हेपर प्रेशर जे आहे सोल्युशनचं ते जे एक्सपेक्टेड जे व्हेपर प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण म्हणत असतो नॉन किंवा आपण का निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी आयडियल राउल्ट्स लॉ. निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राउल्ट्स लॉ. कुणाचं? ज्यांचं व्हेपर प्रेशर, आता हे कुणाला म्हणायचं बघूया. आता व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज जास्त असेल, ग्रेटर असेल दॅन द एक्सपेक्टेड तर त्याला आपण म्हणत असतो, त्याला आपण म्हणणार आहे पॉझिटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्ट्स लॉ. ओबे करत नाहीत ना. मग ज्याचं व्हेपर प्रेशर जास्त असेल त्याला आपण म्हणत असतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राउल्ट्स लॉ. ज्याचं व्हेपर प्रेशर जास्त आहे एक्सपेक्टेड पेक्षा. राउल्ट्स लॉ मध्ये काय सांगितलेलं होतं? सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं व्हेपर प्रेशर इज इक्वल टू व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. पण ह्या ठिकाणी व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन जर जास्त असेल एक्सपेक्टेड कदापेक्षा सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या व्हेपर प्रेशर पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राउल्ट्स लॉ. आणि दुसरं जे आहे जर व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन हे जर कमी असेल, हे कमी असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? निगेटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राउल्ट्स लॉ. त्याला आपण काय म्हणणार आहे? निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राउल्ट्स लॉ. म्हणजे ज्याचं व्हेपर प्रेशर काय असणार आहे सोल्युशनचं? कमी असणार आहे ऍज एक्सपेक्टेड फ्रॉम दी राउल्ट्स लॉ. जसं नसणार आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे? निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राउल्ट्स लॉ. मग ह्याचं रिझन काय आहे ते आपण काय करूया बघूया. आता ह्याच्या संदर्भात काय असतं? व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन त्या संदर्भात जास्त का असतं आणि काही ह्याचं सोल्युशनचं व्हेपर प्रेशर कमी का असतं हे आपल्याला रिझन आहे. त्याचं रिझन कशामध्ये? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या संदर्भात आहे. मग काय आहे बघूया आपण ते. पहिल्यांदा पॉझिटिव्ह डेव्हिएशनच्या संदर्भात बघूया, त्याचे एक्झाम्पल्स बघूया, त्याच्यानंतर निगेटिव्ह डेव्हिएशनच्या संदर्भात आपण बघूया.
आणि हे कोणाचे पार्ट्स आहेत? नॉन आयडियल सोल्युशनचे. नॉन आयडियल सोल्युशन कोणाला म्हणायचं? जे राऊल्स लॉ ओबे करत नाही. मग राऊल्स लॉ ओबे करत नाहीत म्हणजे काय करत नाहीत? त्यांचं वेपर प्रेशर आयदर काय असणार आहे? जास्त तर असणार आहे किंवा कमी तर असणार आहे एक्सपेक्टेड ह्याच्यापेक्षा. जर जास्त असेल तर त्याला काय म्हणूया आपण? पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राऊल्स लॉ. आणि जर वेपर प्रेशर कमी असेल सोल्युशनचं तर त्याला आपण काय म्हणूया? निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्स लॉ असं म्हणणार आहे आपण. मग हे का बरं होत असतं? वेपर प्रेशर जास्त का होत असतं आणि वेपर प्रेशर कमी का होत असतं? त्याचं रिझन बघणार आहेत आपण आणि त्याच्या संदर्भातला ग्राफ आणि त्याच्या संदर्भातले काही एक्झाम्पल्स आहेत. कोणते कोणते सोल्युशन जे आहेत ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राऊल्स लॉ दाखवत असतात ते आपण काय करणार आहोत? आता बघणार आहोत. बघूया मग आता कुणाच्या संदर्भात बघितलं आपण? नॉन आयडियल सोल्युशन्सच्या संदर्भात. नॉन आयडियल सोल्युशन्स कोणाला म्हणायचं? जे राऊल्स लॉ ओबे करत नाही त्याला आपण काय म्हणत असतो? नॉन आयडियल सोल्युशन. आणि नॉन आयडियल सोल्युशन्स मध्ये एक पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द राऊल्स लॉ आणि निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्स लॉ. तर आता या ठिकाणी बघूया आपण. म्हणजे इथं एक म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन करतो हे करेल आणि म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की नेमकं काय फरक डिफरन्स आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्स लॉ. ह्याच्या संदर्भात काय आहे ते बघूया आपण आता. पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये हे जे काय सोल्यूट मी अगोदर सांगितलेलं होतं, सोल्यूट आणि सॉल्वंट जे इंटरॅक्शन्स असणार आहेत, मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय असतो? जास्त असतो. कोणापेक्षा? सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन पेक्षा. सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन पेक्षा. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन सोल्यूट आणि सॉल्वंट मध्ये काय आहे? कमी प्रमाणात आहे. ऍज कम्पेअर टू कोणापेक्षा? सोल्यूट आणि सॉल्वंट ह्याच्यापेक्षा काय असणार आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आहे. मग आता ह्या सोल्यूट आणि सॉल्वंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असल्यामुळं काय असणार आहे की आयदर सोल्यूट किंवा सॉल्वंट तो काय होणार आहे? इझिली इव्हॅपरेट होण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा इझिली इस्केप होण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ह्या दोघांमध्ये काय? सोल्यूट आणि सॉल्वंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तेवढा स्ट्रॉंग नाहीये. स्ट्रॉंग नसल्यामुळे काय होणार आहे? आयदर सोल्यूट किंवा सॉल्वंटची मॉलिक्युल्स किंवा सॉल्वंटची मॉलिक्युल्स ते काय होतील? इझिली इस्केप होण्याचा प्रयत्न करतील आणि इझिली इस्केप झाल्याच्या नंतर काय होणार आहे? त्यांचं रूपांतरण व्हेपर मध्ये होणार आहे आणि व्हेपर प्रेशर काय झालेलं आढळून येणार आहे? आपल्याला जास्त झालेलं आढळून येणार आहे. आणि हे कोणाच्या संदर्भात आहे? पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्स लॉ. म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल की त्यांचं व्हेपर प्रेशर हे काय झालेलं आढळून येणार आहे? इन्क्रीज झालेलं आढळून येणार आहे. कशामुळं? कारण या सोल्यूट आणि सॉल्वंट मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे काय आहे? वीक आहे, कमी आहे. आणि त्याच्या संदर्भात मग ग्राफ काय आहे ते बघूया. मग आता यांचे एक्झाम्पल्स आहेत आणि एक्झाम्पल्स मी तुम्हाला काय करतो समजू शकतो. फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल्स कोणते कोणते ते सांगतो मी तुम्हाला. एक्झाम्पल्स आहे इथेनॉल प्लस ऍसिटोन. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कोणाचं? नॉन आयडियल सोल्युशन्स आहेत हे, पण ते कोणतं डेव्हिएशन्स दाखवतात? पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राऊल्स लॉ. पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स म्हणजे राऊल्स लॉ म्हणजेच काय? व्हेपर प्रेशर जे आहे यांचं ते व्हेपर प्रेशर काय झालेलं असतं? राऊल्स लॉ पेक्षा किंवा जे काही एक्सपेक्टेड असतं त्याच्यापेक्षा हाय असतं. मग का बरं हाय असतं? तर मी तुम्हाला सांगितलं की सोल्यूट आणि सॉल्वंट मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असणार आहे? कमी झालेलं असणार आहे आणि वीक असणार आहे. त्याच्यामुळं त्यांचं व्हेपर प्रेशर किंवा ते आयदर सोल्यूट किंवा सॉल्वंटची मॉलिक्युल्स काय होतील? इझिली इस्केप होतील आणि इस्केप झाल्याच्या नंतर ते काय? व्हेपर प्रेशर काय झालेलं आढळून येईल? आपल्याला इन्क्रीज झालेलं आढळून येणार. मग आता हे इथेनॉलच्या संदर्भात हे बघा अशा प्रकारचं C2H5OH. ठीक आहे. आणि दुसरं असणार आहे या ठिकाणी बघा इथं H आणि दुसरं असणार आहे या ठिकाणी बघा C2H5OH. का बरं वीक होत असतात ते सांगितलेलं आहे. मग ह्या दोघांमध्ये काय असतं? इथं हायड्रोजन बॉन्डिंग असते. इथं हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. तर ही हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे हे सोल्यूटचे इंटरॅक्शन काय असतं? स्ट्रॉंगर असतं. कशामुळे? हे हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे.
ठीक आहे. वीक कशामुळे होतं? सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन वीक का होतं ते मी तुम्हाला सांगितलं. मग आता हे हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे ह्या दोघांचं इंटरॅक्शन काय आहे? स्ट्रॉंग आहे. त्याच्यामध्ये जर आपण ऍसिटोन टाकला, ऍसिटोन जर आपण ऍड केला आता, तर हा ऍसिटोन काय करतो? मग आता ऍसिटोन मग काय होतं ज्यावेळेस आपण ऍसिटोन ऍड करू, तर तो ऍसिटोन ऍड केल्याच्या नंतर ह्या दोन C2H5 दोन इथेनॉलच्या मॉलिक्युल्स मध्ये काय येणार आहे? ऍसिटोन येणार आहे. आणि ऍसिटोन ह्या दोन मॉलिक्युल्सच्या मध्ये आल्याच्या नंतर ही हायड्रोजन बॉन्डिंग काय होणार आहे? वीक होणार आहे. वीक झाल्याच्या नंतर काय होईल? सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन, हे सोल्यूट आणि हे सॉल्व्हंट ह्या दोघांमधले इंटरॅक्शन काय होणार आहे? वीक होणार आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या दोघांमधलं इंटरॅक्शन वीक झालं. कशामुळे झालं? कारण हे वीक कशामुळे झालं? कारण हे जे स्ट्रॉंग होतं इंटरॅक्शन, ह्याच्यामध्ये कोण आला? ऍसिटोन आला. आणि ऍसिटोन आल्यामुळे काय झालं? हायड्रोजन बॉन्डिंग वीक झाली. आणि काय झालं? इंटरॅक्शन वीक झाल्यामुळे वेपर प्रेशर काय झालं? इन्क्रीज झालं. आयदर मग ऍसिटोन काय होत असतो? इझिली इव्हॅपोरेट होत असतो, कारण बॉन्डिंगच वीक आहे. दुसरं एक्झाम्पल आहे ह्याच्या संदर्भातलं, दुसरं एक्झाम्पल आहे ऍसिटोन प्लस कार्बन डायसल्फाइड. हे त्याचं एक्झाम्पल आहे. कार्बन डायसल्फाइड हे त्याचं काय असणार आहे? एक्झाम्पल. दुसरे एक्झाम्पल्स आहेत. दोन्हीमध्ये ऍसिटोनच आहे, एकामध्ये इथेनॉल आहे आणि दुसऱ्यामध्ये काय आहे? कार्बन डायसल्फाइड. तर हे दोन एक्झाम्पल्स असतील कुणाच्या संदर्भात? पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राऊल्स लॉच्या संदर्भात. मग ह्याच्या संदर्भात एक ग्राफ आहे. तो ग्राफ आपण काय करूया? बघूया. बघा हे ग्राफ आहे. म्हणजे हे कशा प्रकारे दाखवत असतात पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स, ते आपण काय करणार आहोत आता बघूया. हे ग्राफ, अशा प्रकारचा ग्राफ आपण कालच्या किंवा मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण बघितलेला होता. हे बघा इथे हे P01 बरोबर आहे. आणि हे असं परत हे P0, इथं आहे P02. इथं काय होतं? x1 इज इक्वल टू 1 आणि x2 इज इक्वल टू काय होतं? 0. या ठिकाणी x1 इज इक्वल टू 0 असणार आहे आणि x2 इज इक्वल टू काय असणार आहे? 1 असणार आहे. आणि हे दोघांमध्ये हे P इज इक्वल टू P1 प्लस P2 बरोबर. आणि हे कोणाचा होता? P1 चा. आणि हा कोणाचा संदर्भातला होता? P2 च्या संदर्भात. मग आता काय सांगितलेलं? वेपर प्रेशर ह्याचं काय असणार आहे? जास्त असणार आहे ऍज एक्सपेक्टेड. म्हणजे काय हे लिहितं बघा, हे लाल मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे वेपर प्रेशर जे एक्सपेक्टेड धरत होतो आपण, एक्सपेक्टेड पेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतात. हे बघा हे आणि हे इथं हे जे रेड ह्याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे, हे रेड म्हणजे वेपर प्रेशर काय आहे? जास्त आहे त्यांचं. पॉझिटिव्ह म्हणजे हे कोणतं डेव्हिएशन झालं? पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्स लॉ च्या संदर्भात झालेलं आहे. ठीक आहे. कशामुळे होतं? सगळ्यात महत्वाचं रिझन सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधलं इंटरॅक्शन जे आहे किंवा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन का झालेला असतो? वीक झालेला असतो. त्याच्यामुळे आयदर सोल्यूट किंवा सॉल्व्हंट इझिली इस्केप होत असतो आणि त्याचं वेपर प्रेशर काय होणार आहे? मग रिझल्टिंग इन टू दी इन्क्रीज इन वेपर प्रेशर. आणि त्यालाच आपण म्हणत असतो इन्क्रीज इन वेपर प्रेशर म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्स लॉ. राऊल्स लॉचं म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर हे काय झालेलं असतं? इन्क्रीज झालेलं असतं. म्हणजेच P इज ग्रेटर दॅन प्रेशर इज ग्रेटर दॅन काय असतं? P1 प्लस P2. आणि रेग्युलर काय असतं? रेग्युलर काय असतं? P इज इक्वल टू P1 प्लस P2 असं असतं रेग्युलर. पण आता काय झालेलं आहे? वेपर प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजे P ग्रेटर दॅन P1 प्लस P2. हे कुणाच्या संदर्भात? पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्स लॉ. आणि हे अशा प्रकारचा ग्राफ आहे. आणि सगळ्यात महत्वाचे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. कोणती कोणती? इथेनॉल आणि ऍसिटोन. आणि दुसरं कोणतं आहे? ऍसिटोन आणि कार्बन डायसल्फाइड. लक्षात ठेवा. आणखी एक आहे पुढचा एक शेवटचा म्हणजे कोणता? तो आता निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राऊल्स लॉ ते आपण बघणार आहोत. त्याच्या संदर्भात एक्झाम्पल्स आणि
हे अशा प्रकारचा ग्राफ बघू त्याच्या संदर्भात. हे कशाच्या संदर्भातले एक्झाम्पल्स आहेत? नॉन आयडियल सोल्युशन्सच्या संदर्भात. वेपर प्रेशर ज्यांचं जास्त असतं सोल्युशनचं त्याला आपण काय म्हणत असतो? पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राऊल्स लॉ. आता हे काय? निगेटिव्ह. हे बघा इथं निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्स लॉ. आता ह्याच्यामध्ये काय असतं? निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राऊल्स लॉ. ह्याच्यामध्ये बघा आता सोल्यूट सोल्यूट आणि सॉल्व्हंट सॉल्व्हंट. मी आता जे सांगितलेलं होतं सॉल्व्हंट सॉल्व्हंट हे इंटरॅक्शन्स वीक राहतात किंवा यांचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये कमी राहतो ऍज कम्पेअर टू कोणापेक्षा? सोल्यूट आणि सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त प्रमाणात राहणार आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होणार नाही? सोल्यूट सुद्धा किंवा सॉल्व्हंट सुद्धा काय होणार नाही? इझिली इस्केप होणार नाही. आणि इझिली इस्केप होणार नाही त्याच्यामुळे काय होणार आहे? वेपर प्रेशर त्यांचं कमी आढळून येणार आहे आणि म्हणूनच त्याला काय म्हणत असतो? निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राऊल्स लॉ. मग याच्या संदर्भात हे एक्झाम्पल्स बघूया. आता याच्या संदर्भात कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत? एक्झाम्पल्स आहे ॲनिलीन, फिनॉल. पहिले एक्झाम्पल्स आहे फिनॉल प्लस ॲनिलीन. हे एक्झाम्पल्स आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय होत असतं? का बरं सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधले इंटरॅक्शन जे आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा जास्त असणार आहे? तर हे फिनॉल आणि ॲनिलीनच्या संदर्भात बघूया आपण. स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे बघा. हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे फिनॉलचं, आपल्याला माहिती आहे. आणि ॲनिलीनचं काय असणार आहे? हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी काय होणार आहे? ह्या नायट्रोजन वरचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आणि हा हायड्रोजन आहे. ह्या दोघांमध्ये काय असणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. ठीक आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड फिनॉलिक हायड्रोजन या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. आणि ड्यू टू दिस हायड्रोजन बॉन्डिंग या दोघांमधलं इंटरॅक्शन जे आहे ते इंटरॅक्शन काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे कम्पेअर टू फिनॉल. फिनॉल मध्ये मॉलिक्युल हायड्रोजन बॉन्डिंग असेल किंवा ॲनिलीन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असेल. त्या कम्पेअर पेक्षा या दोघांमध्ये पेक्षा त्या फिनॉल मध्ये आणि ॲनिलीन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ही काय असणार आहे? स्ट्रॉंग असणार आहे. कोणाकोणामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग? फिनॉलिक हायड्रोजन आणि नायट्रोजन वरची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते आणि त्याच्यामुळे इंटरॅक्शन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे नाहीतर सोल्यूट नॉर सॉल्व्हंट हा काय होणार नाही? इझिली इस्केप होणार नाही. आणि इझिली इस्केप न झाल्यामुळे काय होणार आहे की वेपर प्रेशर त्यांचं काय होणार नाही? इन्क्रीज झालेलं आढळून येणार आहे किंवा जे आपण एक्सपेक्टेड करत होतो त्यांचं वेपर प्रेशर ते काय होणार आहे? त्याच्यापेक्षा कमी आढळून येणार आहे. आणि म्हणूनच त्याला आपण काय म्हणत असतो? निगेटिव्ह डेव्हिएशन्स फ्रॉम दी राऊल्स लॉ. दुसरं एक एक्झाम्पल आहे याच्या संदर्भातलं. दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे याच्या संदर्भात? क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म आणि प्लस काय असणार आहे? ऍसिटोन. हे एक्झाम्पल विचारतात तुम्हाला की कोणतं एक्झाम्पल कोणत्या याच्या संदर्भात आहे. तर विच सोल्युशन शोज निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम दी राऊल्स लॉ. तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आले पाहिजे दोन एक्झाम्पल. एक फिनॉल ॲनिलीन आहे, दुसरं क्लोरोफॉर्म ऍसिटोन. आता याच्या संदर्भात सुद्धा तेच असणार आहे. हायड्रोजन बॉन्डिंग डेव्हलप होत असते आणि त्याच्यामुळे बघा हे अशा प्रकारचे ऍसिटोन आहे आणि ही क्लोरोफॉर्म आहे. क्लोरोफॉर्म या दोघांमध्ये काय होणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हे हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असणार आहे त्याच्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोघांमध्ये स्ट्रॉंग असल्यामुळे सोल्यूट किंवा सॉल्व्हंट काय होणार नाही? इझिली इस्केप होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं वेपर प्रेशर आपल्याला काय झालेलं आढळून कमी झालेलं आढळून येईल ऍज एक्सपेक्टेड. जे एक्सपेक्टेड केलेलं होतं त्याच्यापेक्षा कमी. आणि ह्याच्या संदर्भातला ग्राफ आहे बघा. आता हे ग्राफ ह्याच्या संदर्भातला ग्राफ कसा येईल? आताच आपण बघितलेला होता.
हे बघा इथं या ठिकाणी असेल P01, या ठिकाणी असेल P02, हे x1 याच्या संदर्भात सांगितलेलं आहे, x2 0, x1 0, x2 is equal to 1. हे काय असेल इथं, हे बघा, आणि हे आता निगेटिव्ह डेविएशन्स आहे, p इज इक्वल टू p1 प्लस p2. ह्या ठिकाणी काय आता निगेटिव्ह डेविएशन आहे, निगेटिव्ह म्हणल्याच्या नंतर हे काय येईल इथं, वेपर प्रेशर एवढं आहे खालच्या साईडनं, बरोबर आहे. इथं सुद्धा काय येईल, कुठल्या साईडनं हे खालून येईल, आणि इथून सुद्धा काय खालच्या साईडनं येईल. म्हणजेच इथं काय सांगितलेलं होतं मी, म्हणजेच काही P जे आहे हे काय असणार आहे, कमी असणार आहे, कोणापेक्षा P1 प्लस P2 वेपर प्रेशर. हे सगळ्यात महत्वाचं, निगेटिव्ह डेविएशन्स फ्रॉम दी राऊंड्स लॉ. तर ह्या संदर्भात आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवा, त्यांचे एक्झाम्पल्स, आयडियल सोल्युशनचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, आणि त्याचबरोबर नॉन आयडियल मध्ये पॉझिटिव्ह डेविएशन फ्रॉम दी राऊंड्स लॉ आणि निगेटिव्ह डेविएशन फ्रॉम दी राऊंड्स लॉ, त्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत आणि नेमकं का होत असतं, की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, ते आपण काय केलेले त्या ठिकाणी बघितलेले आहे. तर बाकीचा भाग जो आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा, तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत.